आजच्या पिढीच्या हातात एक महाभयंकर यंत्र आलंय। ज्ञान मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त गुगलचा उपयोग केला जातोय। हे भयानक असून आगामी काळात गुरुपौर्णिमेऐवजी गुगल पौर्णिमा साजरी करावी लागेल अशी भीती नामवंत पत्रकार वक्ते संजय आवटे यांनी व्यक्त केली आहे। गुगल पौर्णिमा साजरी करावी लागू नये यासाठी प्रत्येकानं नव्या पिढीशी संवाद साधा आणि त्यांना जाती धर्माच्या पलीकडचाही आमचा भारत होता, आजही आहे आणि भविष्यातही तसाच राहिला पाहिजे याचे संस्कार करा, असा संदेश आवटे यांनी दिला। अनेकांमध्ये एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर स्थानिकांमध्ये स्थानिक समिती, जयसिंगपूर कॉलेज आणि अक्कोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमानं जयसिंगपूर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे स्मृती व्याख्यानमालेत संजय आवटे बोलत होते। सद्यस्थिती आणि नागरिकांपुढील आव्हानं या विषयावर परखड आणि प्रगल्भतेनं संजय आवटे यांनी विचार मांडले। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आमचा भारत प्रत्येक वेळी धर्मनिरपेक्ष होता, आहे आणि तसाच आपल्याला ठेवायचा आहे। या विचाराचे संस्कार येणाऱ्या पिढीवर प्रत्येकानं करावे, त्याशिवाय आजचे धर्मांधतेने अंधारमय झालेलं देशातील वातावरण प्रकाशमान होणार नाही, असा बहुमूल्य संदेश संजय आवटे यांनी दिला। प्रारंभी डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। प्राध्यापक अप्पासाहेब भगाटे यांनी स्वागत केलं। डॉ. महावीर अक्कोळे यांनी प्रास्ताविक केले तर वक्त्यांची आणि पाहुण्यांची ओळख प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी करून दिली। अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर स्थानिक कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला। त्यानंतर प्रमुख वक्ते संजय आवटे यांचं व्याख्यान झालं। डॉ. अजित बिरनाळे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन डॉ. सुनंदा शेळके यांनी केले। हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत परिवर्तनवादी विचारांची पर्वणी देणारी ही व्याख्यानमाला आज संपली। अतिशय आश्वासक अशा कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर। खरं म्हणजे मला यायला थोडासा उशीर झाला आणि मी आलो आणि नजरेच्या टप्प्यात मला जे दृश्य दिसलं, एका व्याख्यानासाठी, व्याख्यानमालेसाठी जयसिंगपूर सारख्या छोट्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत, मला असं वाटलं की ही बदलाची चाहूल आहे, ही बदलाची खूण आहे। या छान संध्याकाळी तुम्ही मला स्वतःला आश्वस्त केलेलं आहे, कारण अंधार पडू लागला आणि हल्ली अंधार फार लवकर पडतो। अंधार पडू लागला की भीती वाटते आणि अंधाराला सवय असते मार्केटिंग करण्याची। त्यामुळे अंधार म्हणतो माझी एवढी उंची आहे, माझी छाती 56 इंची आहे, आणि मग आपण सुद्धा लगेच घाबरून जातो की अरे बापरे, अंधार फारच भयंकर दिसतोय। पण हा अंधार तेवढा भयंकर नसतो जेवढा तो भासवत असतो। फक्त त्यासाठी अशा अंधारामध्ये सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन एक फक्त पणती लावण्याची आवश्यकता असते आणि मग ही अंधाराची सेना आपोआपच गारद होते। तर मला फार छान वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येनं जयसिंगपूरमध्ये श्रोते आहेत। डॉ. महावीर अक्कोळे यांनी मला जेव्हा फोन केला की तुम्हाला यायचं आहे, आणि त्यानंतर प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार हे खनपडीला बसले की तुम्हाला आलंच पाहिजे। जयसिंगपूरमध्ये यापूर्वी व्याख्यानासाठी किंवा व्याख्यानमालेसाठी खरं म्हणजे मी आलेलो नाही, तर मी यायचं मान्य केलं आणि माझी सगळी परभणीचं व्याख्यान, मग करमाळ्याचं व्याख्यान, अशी सगळी सलग व्याख्यानं करत करत मी इथं आलो। पण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे एकूणच हे चित्र फार आश्वासक आहे की बदल होतोय, बदल होऊ पाहतोय। आणि तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे मी तसा पत्रकार असून सुद्धा, संपादक असून सुद्धा अत्यंत आशावादी असणारा माणूस आहे। पत्रकारांना, संपादकांना रोजचं जगणं ज्या प्रकारे कव्हर करावं लागतं, ते कव्हर केल्यानंतर अनेकदा ती निराश होण्याची शक्यता जास्त असते। पण मला मात्र असं वाटतं की काही झालं ना तरी भारत नावाची गोष्ट वेगळी आहे। कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी, आणि ही बात मन की बात नाही आहे, हे काहीतरी वेगळी बात आहे। भारत नावाची गोष्ट वेगळी आहे, भारतीय माणूस हे रसायन फार वेगळं आहे। त्यामुळे कितीही वाटलं अस्वस्थ करणार तरी सुद्धा भारतीय माणूस एवढा सहजपणे हार मानणारा नाही। मला सांगितलं की तुम्ही सद्यस्थिती आणि नागरिकांची कर्तव्य, आव्हानं या विषयावर बोललं पाहिजे। खरं तर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्या अर्थानं आपण भेटतो बोलतो आहोत. भारत हा जगातला एकमेव देश आहे की ज्या देशाला असे 2 दिवस आहे, स्वातंत्र्य दिवस वेगळा आणि प्रजासत्ताक दिवस वेगळा. बाकी तुम्ही कुठलाही देश बघा, त्याला स्वातंत्र्य दिन आहे, प्रजासत्ताक दिन असं वेगळं नाही. पण भारताच्या घटनाकारणाची कल्पना होती की स्वातंत्र्य मिळणं महत्त्वाचं आहेच, पण स्वातंत्र्य इतकंच, स्वातंत्र्यापेक्षा सुद्धा अधिक प्रजेच्या हातामध्ये सत्ता जाणं हे त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक, असे लोक आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोर काय आव्हान आहेत, ते काय करणार आहेत, काय करू शकतील या संदर्भात आपण बोलणार आहोत. पण मला याचा आनंद आहे की डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळे यांच्या स्मृत्यर्थ अशा एका छान व्याख्यानमालेचं आयोजन डॉक्टर महावीर अक्कोळे यांनी केले. खरं म्हणजे समर्थ रामदास म्हणाले की सांगे बापाची कीर्ती तो एक मूर्ख, पण बापाची कीर्ती सांगणारा अशा पद्धतीनं हा एक शहाणा माणूस आहे. आणि म्हटलं तर वेडा पण आहे. आणि शेवटी समाज जो काही करतो त्यामध्ये असे वेड असणारी माणसं आहेत म्हणूनच समाज करतो की ज्यांच्यामध्ये काहीतरी वेड आहे. हल्ली माणसं फारच शहाणी होत चाललेली आहे, त्यामुळे असं काहीतरी वेड असणं ही सुद्धा फार महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. सुभाषचंद्र अक्कोळे हे प्रामुख्याने जैन तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, विचारवंत ही त्यांची ख्याती, अकॅडमिशियन, प्राध्यापक, प्राचार्य. आणि मला असं वाटतं की मुळात ही सगळी तत्त्वज्ञानं म्हणजे महावीर आणि बुद्ध हे समकालीन. आणि आज अशा कालखंडामध्ये मी बोलतो आहे की जेव्हा बुद्धांचा देश निर्बुद्धांचा होत चाललेला आहे की काय अशी शंका येते. आणि बुद्धाचा देश निर्बुद्धांचा होत असताना आपण हतबुद्ध का झालो आहोत असा प्रश्न मला अनेकदा पडतो. तो पडू नये यासाठी या व्याख्यानमालेचं आयोजन फार महत्त्वाचं आहे. ही केवळ व्याख्यानं नाही आहेत. मला असं वाटतं की मुळामध्ये विचार करणं आणि लोकांनी सगळ्यांनी विचार करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या व्यवस्थेला काय हवंय माहिती आहे? आजच्या व्यवस्थेला बाकी काहीही चालेल, तुम्ही पैसे मिळवा, तुम्ही हवं ते करा, सगळं करा, फक्त एकच गोष्ट करू नका, विचार करू नका. व्यवस्थेला भीती वाटते विचारांची, व्यवस्थेला भीती वाटते विचार करणाऱ्या माणसांची. आणि म्हणून डॉक्टर नयनतारा सहगल यांच्यासारखी 82-84 वर्षांची वयोवृद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करणार असं कळालं की लोकांना भीती वाटते. 84 वर्षांच्या वृद्धेची भीती वाटते, कारण ती नवा विचार मांडत असते, ती वेगळा विचार मांडत असते. अशा वेळी आपल्यापुढे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान काय असेल तर ते म्हणजे विचारी समुदाय घडवणं, लोकांना विचार करायला उद्युक्त करणं. तुम्ही विचार करा, विचार करत राहा, प्रश्न विचार. मी नेहमी सांगत असतो की मला लष्करी तोयबाची भीती अजिबात वाटत नाही, मला लष्करी होयबाची भीती वाटते. सगळ्यांनी एका सुरात होय म्हटलं पाहिजे, सगळ्यांनी एका सुरात येस म्हटलं पाहिजे. 1 नेशन, 1 मॅन, 1 पार्टी, 1 लीडर, 1 लँग्वेज, 1 इलेक्शन, हे सगळे जे वननेसकडे आपण चाललेलो आहोत ते सगळ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट असा शब्द आमचे नोम चोम्स्की वापरतात. सुनंदा शेळके याचा अर्थ असा की सगळ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे, सहमती तयार केली. अर्पण पत्रिका महत्वाची असते. संविधान लिहिलं गेलं तेव्हा संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. काही लोक म्हणाले की महात्मा गांधींना अर्पण करूया, गांधी हे राष्ट्रपिता आणि अर्थातच गांधींचं निधन झालेलं होतं. गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी ही कल्पना फेटाळली आणि सांगितलं गांधींच्याच काय, कोणाच्याही चरणी आम्ही आमची राज्यघटना अर्पण करणार नाही. म्हणून भारताची राज्यघटना ही एकमेव राज्यघटना आहे जी असं म्हणते आम्ही भारताचे लोक, आम्हीच आमच्या प्रती ही घटना अर्पण करतो. एवढा सर्वसामान्य माणूस महत्वाचा असताना आपल्या समोर थेटपणे ज्या गोष्टी घडत आहेत. मी परवा गडहिंग्लजमध्ये बोलताना मी असं म्हटलं की आम्हाला लहानपणी शाळेमध्ये थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं. आता थोरांची ओळख पुस्तक नाहीये, पण टीव्ही सुरू केला की चोरांची ओळख होती. बरं, हे चोर साध्या चोऱ्या करत नाही. पूर्वी आम्ही बातम्या छापायचो की याचं पाकिट चोरीला गेलं, आता बातम्या छापतो की यांचा पक्ष चोरीला गेला. हे तुमच्या समोर घडतं, हे थेटपणे समोर घडतं की लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असं आपण म्हणत असतो आणि प्रत्यक्षात मात्र या सगळ्या नको त्या गोष्टी घडत असतात. अशा वेळी तुमचा अंकुश राहिलेला आहे का या सगळ्या प्रक्रियेवर? सर्वसामान्य माणूस अंतिम सत्ताधीश आहे असं आपण म्हणतो, पण तो अंकुश राहिला आहे. आणि तो अंकुश राहिला नसेल तर मग ही गाथा काय आहे, नक्की भारताची कल्पना काय आहे याचा विचार केला पाहिजे. माध्यमांचं काम तर आणखी भयंकर आहे. मला आठवतं जेव्हा कोरोना आला होता तेव्हा कोरोनाच्या कालावधीमध्ये माझ्या काकांना कोरोना झाला
त्यांचं वयवर्ष 85 आणि बऱ्यापैकी वयोवृद्ध. त्यामुळे आम्हाला चिंता वाटली की आता कोरोनामध्ये बहुतेक काहीतरी गडबड होते. तर मी काकांना फोन केला, म्हटलं काका काळजी घ्या, कोरोना झालेला आहे, भयंकर आजार आहे. ते हॉस्पिटलमध्ये गेले, 8 दिवसामध्ये खडखडीत बरे होऊन परत आले. परत आल्यानंतर मी काकांना फोन केला, म्हटलं काका अभिनंदन, तुम्ही वाचला. ते म्हणजे संजू काय फार काय झालेलं नव्हतं, सर्दी खोकला झाला होता. म्हटलं खोकला तेव्हा पुण्यामध्ये कोणी खोकलं तर दुसरा माणूस 2 किलोमीटर उडी मारायचा. म्हटलं काका खोकला म्हणजे सर्दी खोकला नाही, हा कोरोना, याला कोरोना म्हणतात. तुम्ही असेल डॉक्टरला काहीतरी नाव ठेवतात म्हणे, मला काही भीती नाही वाटली. म्हटलं काका तात्या तुम्ही टीव्ही बघत नाही का? नाही बघत. म्हटलं त्यामुळे वाचलं. तर त्या कालावधीमध्ये टीव्ही वाल्यांनी पुण्यामध्ये कोरोनाचा नवा रुग्ण अशा प्रकारचे म्युझिक, ते NIVच्या शास्त्रज्ञांना अजून कळलेलं नाहीये की माध्यमांनी हा लाल कोरोना, हिरवा कोरोना, तांबडा कोरोना कुठनं शोधून काढला. आणि माध्यमांनी केवळ तेवढंच काम केलं नाही, मी मुद्दाम सांगतो, माध्यमांनी केवळ तेवढंच काम केलं नाही, माध्यमांनी त्या कालावधीमध्ये जणू काही मुस्लिमांनी हिंदू भारतावर कोरोना लादलेला आहे अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार केलं. आणि मी म्हणत नाही, हे मी म्हणत नाही, तुमच्या समोर हे घडत होतं, हे मी म्हणत नाहीये. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं हा निकाल दिला आणि त्या निकालामध्ये असं म्हटलं की माध्यमांना पश्चाताप झाला पाहिजे, माध्यमांना पश्चाताप झाला पाहिजे की तुम्ही जाणीवपूर्वक हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला. याचं कारण असं आहे की माध्यमं तुमच्या सोबत आहेत, पण माध्यमांचं काम जागा करणं नाही. आश्री केतकर आणि बरेच माध्यमकर्मी इथं असतील. माध्यमांची पूर्वी भूमिका अशी होती की आपण लोकांना जागा केलं पाहिजे, आपण लोकांना सजग केलं पाहिजे. आता माध्यमांचं काम ॲनेस्थेशिया देणं हे आहे. माध्यमं भूल देतात, माध्यमांनी भूल द्यायची आणि मग सिस्टमनं ऑपरेशन फत्ते करायचं. अशा प्रकारचं ॲनेस्थेशिया देण्याचं काम माध्यमं करतायत. अशा वेळी तुम्ही आणि मी काय करतोय हे नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. तेव्हा मी दिव्य मराठीच्या औरंगाबादमध्ये संपादक होतो, दिव्य मराठीचा राज्याचा मी संपादक होतो आणि माझं मुख्यालय औरंगाबादमध्ये होतं. कोरोनाचा काळ होता, तुम्हाला माहिती आहे की अचानकपणे लॉकडाऊन जाहीर झालं, सगळं अचानकपणेच होतं. रात्री हे आले की भीती वाटते, आता काय होणार. अचानकपणे लॉकडाऊन आलं आणि सगळी लोक अक्षरशः घाबरले. त्यातही प्रामुख्याने जे मजूर आहेत, कामगार आहेत, ते गावाकडे निघाले. आणि तुम्ही वाचलं असेल त्या कालावधीमध्ये, पाहिलं असेल की त्या कालावधीमध्ये जे मजूर होते ते निघालेले मजूर, बेरोजगारांचे तांडे, मजुरांचे तांडे हे निघाले होते आणि औरंगाबादच्या करमाडजवळ रेल्वे ट्रॅकवर रेल्वे खाली चिरडून 16 जण मृत्युमुखी पडले. माझ्याकडे हा फोटो आला. तो फोटो असा होता की 16 जण मृत्युमुखी पडले दिसत आहेत. 16 प्रेत दिसत आहेत, 16 मृतदेह दिसत आहेत. आणि त्याच्या शेजारी अशी भाकरी पडलेली आहे, त्यांनी भाकरी बांधून आणलेली, भाकरी पडलेली. त्यावर भीड नावाचा सिनेमा पण आलेला, भाकरी पडलेली. मी तो फोटो बघितला आणि माझा फोटोग्राफर मला म्हणाला, सर हा फोटो आपण छापायचा. मी त्याला म्हटलं तुझं काय म्हणणं. तर म्हटलं सर छापू नये. साधारणपणे पत्रकारितेमध्ये असा संकेत आहे की मृतदेहांचे फोटो छापू नये, रक्ताचे फोटो छापू नये. त्यामुळे छापू नये, लोकांचं लक्ष विचलित होईल. मी मुद्दाम बाहेर आलो आणि डेस्कवरच्या माझ्या सहकाऱ्यांना विचारलं की काय करा. आमचे एक उपसंपादक म्हणाल्या, म्हणजे माझी मुलगी 9वीला आहे, ती जेव्हा हा फोटो बघेल तेव्हा तिला काय वाटेल. मी आत गेलो, केबिनचा दरवाजा बंद केला, विचार केला आणि ठरवलं की हा फोटो वापरायचा. जे वास्तव आहे ते तुम्हाला कळायला पण पाहिजे. जाणीवपूर्वक वास्तवापासून दूर भटकवण्याचा प्रयत्न होत असताना मी फक्त फोटो प्रसिद्ध केला नाही, मी पूर्ण पानभर फोटो प्रसिद्ध केला आणि शेजारी कॅप्शन लिहिले. तो परिसर अजंठा वेरूळचा परिसर. ते कॅप्शन असे होते, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल तेव्हा सापडतील आक्रसलेले मृतदेह आणि शेजारी सापडेल निवर्तलेली भाकरी. तेव्हा विकास हीच त्या काळाची सगळ्यात मोठी फेक न्यूज होती असा निष्कर्ष उद्याच्या पिढ्या काढतात. हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, काय नक्की चालतंय. अलीकडे झालंय असं, नागरिकांचं कर्तव्य यासाठी महत्वाचं आहे कारण मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास असं तर तुम्हालाही वाटू लागलं. विकास म्हणजे नक्की काय. मी मागे एका ठिकाणी सांगितलं होतं, डॉक्टर अजित रानडे नावाचे आमचे एक मित्र आहेत, ते इकॉनॉमिस्ट आहे.
अर्थशास्त्रज्ञ. डॉक्टर अजित रानडे हे अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि अर्थशास्त्रज्ञ असून सुद्धा रिझर्व्ह बँकेचे सल्लागार आहेत. की जर तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत असा भारत समजून. अनेकदा काय होतं, गांधीवाद्यांना आंबेडकर समजत नाही आणि आंबेडकरवाद्यांना गांधी हे क्रमांक 1चे शत्रू वाटतात. किती शोभला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर. नोटेवर भीम शोभला असताच, पण आता जो नोटेवर आहे तो अशोभनीय नाही हे पण कळायला पाहिजे. गांधी आणि आंबेडकरांचं भांडण होतं का? होतं भांडण. आणि ते मुद्दाम सांगतात बरं का, ते गांधी आणि आंबेडकरांचं भांडण होतं. मी म्हटलं हो, त्यांचं भांडण होतं कारण ते दोघंही काम करत होते. तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोण भांडेल? गांधी, नेहरू, आंबेडकर या तिघांचे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असेल? ह्या तिघांनीही सर्वसामान्य माणूस हा भारताचा केंद्रबिंदू आहे हे कायम मांडलं. मी नेहमी सांगत आलेलो आहे की हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा पण नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही. हा देश तुमचा आणि माझा आहे. हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. मला लोक असं विचारतात की तुम्हाला का त्रास होतो एवढा? तुम्ही एवढे पोटतिडकीने का बोलता? तुमची सत्ता गेली आहे का तुमची सत्ता येणार आहे? काय घडलंय? म्हटलं मला चिंता कुठलीच नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझी सत्ता कायम असते पाहिजे. आम्ही भारताचे लोक म्हणून सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे हे असलं पाहिजे. तुम्हाला मजा सांगतो, जेव्हा इंग्रज हा देश सोडून जाणार असं जवळपास स्पष्ट झालं आणि लॉर्ड माउंटबॅटन महात्मा गांधींना सांगत होते की गांधीजी आता मी चाललो, पण एक लक्षात घ्या की आमच्या पश्चात या देशामध्ये गोंधळ असेल. आम्ही तुम्हाला काय दिलं नाही, आम्ही तुम्हाला डिसिप्लिन दिली, लॉ अँड ऑर्डर दिलं, आम्ही तुम्हाला सगळं दिलं. आणि खरंच आहे, इंग्रज आपल्यावर होते, आपल्याकडे होते, याचा अनेक अर्थाने फायदा आपल्याला झालेला आहेच. इंग्रजांच्या ऐवजी अन्य कोणी असतं. मी शेजारच्या गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी ज्या प्रकारचे अनन्वित अत्याचार केले, फ्रेंचांनी ज्या प्रकारच्या गोष्टी केल्या, लांब कशाला जपान्यांनी आपलं अंदमान जेव्हा काबीज केलं होतं तेव्हा जपान्यांनी काय केलं अंदमानमध्ये, पण इंग्रजांनी मात्र आपल्याकडे खूपच वेगळ्या प्रकारचं राज्यकारभार केलं हे मान्यच केलं पाहिजे. लॉर्ड माउंटबॅटन असं म्हणाले, मिस्टर गांधी, आम्ही जर गेलो तर आमच्या पश्चात या देशामध्ये केवळ गोंधळ असेल, शिस्त असणार. महात्मा गांधी हे फार मिस्किल गृहस्थ होते. आपल्या गांधीवाद्यांनी महात्मा गांधींना खडूस म्हातारा करून टाकलेला आहे. तसे ते अजिबात नव्हते, ते अत्यंत मिस्किल होते. गांधीजी मिस्किलपणे हसले आणि म्हणाले, अगदी खरं आहे, तुमच्या पश्चात या देशामध्ये गोंधळ असेल, पण तो आमचा गोंधळ असेल. तुम्ही लादलेल्या शिस्तीपेक्षा आम्हाला आमचा गोंधळ प्रिय आहे. आणि गांधी पुढे असं म्हणाले, माझी खात्री आहे की माझी सर्वसामान्य माणसं या गोंधळातून आपली प्रकाशवाट शोधतील. सर्वसामान्य माणसांवरचा विश्वास, तोच विश्वास नेहरूंचा. पंडित नेहरू एका सभेला 1900 अगदी स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट, 1938 मध्ये वगैरे पंडित नेहरू गेले. एक सभा सुरू होती, त्या सभेमध्ये गेले आणि नेहरू हे अत्यंत लाडके होते सगळ्यांचे, पोस्टर बॉय, डार्लिंग. नेहरूंवर प्रचंड प्रेम होतं लोकांचे, विलक्षण प्रेम. पंडित नेहरू आले की असे लोक अक्षरशः चित्कार आणि काय असं सगळं असायचं. नेहरूंचं अगदी दिसण्यापासून बोलण्यापर्यंत सगळे विषय प्रचंड कौतुक होतं. नेहरू आले आणि सगळे खूप छान गर्दी होती. सगळ्यांनी भारत माता की जय, भारत माता की जय सुरू केलं. नेहरूंना तेव्हा सुद्धा भीती होती. भारत माता की जयचा अतिरेक झाला की नेहरूंना थोडी भीती वाटे. अतिरेकी राष्ट्रवाद आणि अतिरेकी देशभक्ती कुठे जाते हे नेहरूंना तेव्हाच कळालेलं होतं. भारत माता की जय सुरू झालं. शेवटी एक जो फार अगदी कळवळून भारत माता की जय म्हणत होता त्याला नेहरूंनी उभं केलं आणि म्हटलं, हे भारत माता काय प्रकार आहे? जर मला समजावून सांग. मी पण म्हणतो भारत माता की जय, पण ही भारत माता काय आहे? तो म्हटला, भारत माता म्हणजे समुद्र, नदी, काय झाडी, काय डोंगर, काय हटील. असं सगळं झाल्यानंतर नेहरू त्याला म्हणाले, हे सगळं म्हणजे भारत आहेच, पण एक लक्षात घे, भारत म्हणजे तेव्हाचे 40 कोटी लोक आहेत. आणि नेहरू पुढे असं म्हणाले, या 40 कोटी लोकांचा एकच भारत असला पाहिजे असं मानण्याचं कारण नाही. इथे 40 कोटी लोकांचे 40 कोटी भारत असू शकतात. आणि या प्रत्येक भारताविषयी आपल्याला तेवढाच आदर आणि आकर्षण असलं पाहिजे, कारण हा प्रत्येक भारत तेवढाच महत्वाचा आहे.
आणि बाबासाहेबांचा मी मगाशी ज्या भाषणाचा उल्लेख केला त्याच भाषणामध्ये बाबासाहेब पुढे असं म्हणतात, 25 नोव्हेंबर 1949च्याच भाषणामध्ये बाबासाहेब पुढे असं म्हणतात, राज्यघटना शेवटी कायदे, राज्यघटना शेवटी कायदे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे, वी द पीपल ऑफ इंडिया. सगळ्यांचा भरवसा होता सर्वसामान्य माणसावर, सगळ्यांना खात्री होती की सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा आहे, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा आपण नागरिकांच्या कर्तव्यांबद्दल बोलू इच्छितो आत्ता, तेव्हा हे महत्त्वाचं यासाठी आहे की ज्या घटनाकारांचा, ज्या धोरणकर्त्यांचा, आपल्या फाउंडिंग फादर्सचा, बरं आपण काय खरं भाग्य हा शब्द मी वापरत नाही, पण आपले फाउंडिंग फादर्स काय होते होय की गांधी, नेहरू, आंबेडकर, मौलाना आझाद, भगतसिंग अशी थोर माणसं, एकाच वेळी विचारवंत आणि त्याच वेळी अकॅडमिशियन. नॉर्मली असं असतं की विचारवंत वेगळं आणि अकॅडमिशियन वेगळं आणि कार्यकर्ता वेगळा, अकॅडमिशियन वेगळा आणि कार्यकर्ता वेगळा. संजय आवटे विचारवंत आहेत असं म्हटलं की संजय आवटेने काम काय करायचं, आणि जो काम करतोय त्याने विचाराच्या फंदात पडायचं. आपल्याकडची सगळी माणसं विचारवंत होती, अकॅडमिशियन होती आणि त्याच वेळी प्रत्यक्ष काम करणारी कार्यकर्ती मंडळी होती. पंडित नेहरूंची पुस्तकं डिस्कवरी ऑफ इंडिया काही लोकांनी वाचलं असेल, चाललं असेल, किंवा हातात घेऊन वजन तरी बघा. आणि नगरच्या तुरुंगामध्ये त्या माणसाने हे पुस्तक दिलं. संदर्भाचा कुठलाही कागद नाही, पुस्तक नाही, एवढं मोठं पुस्तक. नेहरू 10 वर्ष तुरुंगात होते. हे मुद्दाम सांगितलं पाहिजे, कारण पॅरिसहून त्यांचे कपडे इस्त्री होऊन यायचे वगैरे. 10 वर्ष तुरुंगात होते. आणि नेहरूंना कोणी विचारलं ना काय मग नवीन पुस्तक, हे पथ्य पाळायचं. आयेशा सिद्दीका त्या पुस्तकामध्ये जे म्हणतात ते फार महत्वाचं आहे. त्या पाकिस्तानी विचारवंत आहेत, त्यांचं अर्थातच पाकिस्तानवर प्रेम आहे कारण त्या पाकिस्तानी आहेत, पण त्या असं म्हणतात की भारत आणि पाकिस्तान याचा जन्म एकाच दिवशी झाला. एकाच दिवशी झाला की नाही? भारत आणि पाकिस्तान यांना स्वातंत्र्य एकाच दिवशी मिळालं. भारत आणि पाकिस्तान यांनी इतिहास शेअर केलेला आहे, भूगोल शेअर केला आहे, संस्कृती दोघांची बऱ्यापैकी सारखी आहे. एवढं असून सुद्धा भारताचा भारत झाला आणि पाकिस्तानचा पाकिस्तान झाला. कारण काय? त्या पुढे असं म्हणतात याचं कारण असं की पाकिस्तानच्या धोरण विश्वाचा, पाकिस्तानच्या चर्चा विश्वाचा केंद्रबिंदू एकच होता, तो होता भारतापासून भीती. आणि भारतापासून भीती असं म्हटलं की तारणहार आला पाहिजे, तो होता आर्मी, लष्कर. म्हणून लष्कर महत्वाचं झालं. भारतासारख्या बलाढ्य देशाला आव्हान द्यायचं, आपण एवढे छोटे आहोत तर कोणीतरी सोबत पाहिजे, मग अमेरिका नावाचा देश महत्वाचा झाला. आणि भारत हिंदू आहे असं ठरवलं आणि आपण मुस्लिम आहोत असं ठरवलं. अल्लाह महत्वाचा झाला. अल्लाह, आर्मी, अमेरिका या विळख्यामध्ये पाकिस्तान कोसळला. पण भारत मात्र दिमाखात झेपावला, कारण भारताच्या चर्चा विश्वाचा, धोरण विश्वाचा केंद्रबिंदू एकच होता, आम्ही भारताचे. सर्वसामान्य माणूस महत्वाचा. हे डॉक्टर आयेशा सिद्दीकांसारखी पाकिस्तानी स्कॉलर, पाकिस्तानी विचारवंत मानते की सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे. हे भारताचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मी मगाशी उल्लेख केला की हे वैशिष्ट्य असताना सुद्धा आपण आज या टप्प्यावर जे आलेलो आहोत. आणि एक लक्षात घ्या, लोकांना आश्चर्य वाटतं की एवढी मोठी लोकसंख्या, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं लोकांना अप्रूप आहे. मागे मी गंमत सांगितली होती. इस्रायलमध्ये मी गेलो होतो. इस्रायलमध्ये तेल अविव नावाचं एक शहर आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की नाही म्हणता मी पण बरेच देश बघितलेले आहे. त्यांच्यानंतर मीच बहुतेक. मी तेल अविवला गेलो होतो. आणि तेल अविव हे इस्रायलमधलं खूप छान शहर आहे, टुमदार शहर आहे, छोटंसं शहर आहे, चांगले रस्ते, पाणी, खूप चांगलं शहर. ते शहर मी बघितलं आणि मला ते शहर भयंकर आवडलं. त्या शहराच्या महापौरांनी संध्याकाळी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. पण आम्हा लोकांना पत्रकार परिषद फार महत्त्वाची वाटते, की भारतामध्ये अशी संधी मिळत नाही. भारतातल्या पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेतली तर या 3 जानेवारीला 10 वर्ष पूर्ण झाली. गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय पंतप्रधानांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी बरेच प्रश्न विचारले. शेवटी खूप झाल्यानंतर जेव्हा संपली पत्रकार परिषद, त्यांनी मला जरा बाजूला घेतलं त्या महापौरांनी आणि मला वाटते किती प्रश्न विचारले. म्हटलं मला कौतुक वाटलं तुमचं तेल अविव शहर, मला आवडलं. इतकी स्वच्छता,
पण आपल्याला कसं की आपण भारतात आल्यानंतर सांगतो काय स्वच्छता तेल अवयवमध्ये आणि थुंकायला मोकळे करतो. तर तुमची काय स्वच्छता, ड्रेनेज, पाणी खूप छान, मला फार आवडलं. आणि असं वाटलं की आम्ही हा आदर्श घेतला पाहिजे. ते मला म्हटलं तुम्ही कुठून आलाय? म्हटलं भारतामधून आलोय. म्हटले भारतामधून कुठून आलाय? तेव्हा मी साम टीव्हीचा संपादक होतो आणि माझं ऑफिस मुंबईमध्ये होतं. मी म्हटलं मुंबईतून आलो. ते म्हणजे तुम्हाला कल्पना आहे का तेल अवीव शहराची लोकसंख्या किती आहे? म्हटलं किती आहे? म्हणजे 4 लाख. तुम्हाला कल्पना आहे का इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे? म्हटलं किती? म्हणजे 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक 2 कोटीची मुंबई कशी सांभाळता? डॉक्टर महावीर अक्कोळे त्यानंतर मी गुगलवर गेलो आणि राजेंद्र कुंभारांना मी परवा असं म्हटलं की आता गुगल हा गुरु आहे, त्यामुळे काही दिवसांनी गुरु पौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल. गुगलवर गेलो आणि गुगलवर गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगातला 10व्या नंबरचा देश आहे. जगातल्या 9 देशांची लोकसंख्या ही महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या, एवढं वैविध्य, एवढं सगळं वैविध्य असताना सुद्धा त्या इस्रायलमधल्या तेल अवीवच्या महापौरांनी मला सांगितलं की आमच्याकडे फक्त एकच धर्म आहे, पलीकडे दुसरा धर्म आहे आणि 2 धर्मांमध्ये भांडण याशिवाय लहानपणापासून आम्ही काहीच बघितलेलं नाही. तुम्ही मात्र एवढे सगळे धर्म गुण्यागोविंदाने कसं नांदता याचं मला कौतुक आहे. त्याच भारतामध्ये जेव्हा या प्रकारच्या गोष्टी घडत आहेत आणि तुमच्या डोळ्यांसमोर घडत आहेत, तुम्हाला सांगतो जर्मनीमध्ये आमच्या एका मैत्रिणीच्या घरी आम्ही गेलो होतो. जर्मनीतल्या लोकांना इतिहासाबद्दल फार अप्रूप असतं. आपले वडील कोण, आपले आजोबा कोण, आपले पणजोबा कोण, आपले खापर पणजोबा कोण. आपल्याला फार तर आजोबा माहिती असतात, पणजोबा कुठे जन्मले हे अजिबात माहिती नसतं. डायरेक्ट आपल्याला राम कुठे जन्मला ते माहिती असतं. ह्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती नसतं. तिथे मी गेलो, आजोबांचा फोटो, पणजोबांचा फोटो, एक फोटो मात्र नव्हता. म्हणजे सगळ्यांचे फोटो आहेत, एकच फोटो का नाही? त्यांच्याबद्दल बोलू नका म्हणे, ते हिटलर सोबत होते. मला फार महत्वाचं वाटतं. उद्याच्या कालखंडामध्ये तुमची काय नोंद होणार आहे मला माहिती नाही, पण उद्या तुम्ही मुलांसाठी घरं बांधाल, पण जर आज भूमिका घेतली नाही तर त्या भिंतीवर तुमचा फोटो असणार नाही. तुमच्या समोर हे सगळं घडत असताना नागरिक म्हणून कर्तव्य काय? महावीर अक्कोळे मला म्हणाले की नागरिकांचे कर्तव्य काय? नागरिकांचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे की आम्ही हिटलर सोबत असणार, आम्ही हिटलर सोबत असणार. या कालखंडामध्ये काय घडेल हे माहिती नाही, पण हे सगळं घडत असताना सुद्धा आम्ही आमची भूमिका घेत राहणार, हे जास्त महत्वाचं आहे. मी ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला की मुळामध्ये भारताचं संविधान, भारतीयता आणि भारताची गोष्ट, भारताची गाथा या सगळ्याचा विचार करताना आपण अधिकाधिक लिबरल होत चाललं पाहिजे, पण आपण अधिकाधिक कट्टरतेकडे चाललेलो आहोत का हा विचार आपण केला पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे माध्यम तर जबाबदार आहेतच, पण त्याच वेळी नक्की समोर काय चाललंय, पुढे काय चाललंय याचा अंदाज किमान बांधला पाहिजे. तुम्ही गंमत बघा, मी मगाशी म्हटलं जातीच्या अनुषंगानं हे मुलांना सांगितलं पाहिजे. प्रामुख्यानं ज्या इथे पालिका पालक सगळे आहेत तर मुद्दाम सांगतो, मुलांना सांगितलं पाहिजे की महात्मा फुले हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. महात्मा फुल्यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजीचा पवाडा गायला. रायगडावरची समाधी शिवरायांची शोधून काढली कोणी? महात्मा फुल्यांनी. आणि जेव्हा महाडला सत्याग्रह झाला घरी नसतात, नंतर सांगतात की अरे अगोदर सांगायचं ना. तो सगळीकडे फिरल्यानंतर त्याने मला व्हॉट्सअपवर परत मेसेज पाठवला आणि मला म्हटलं संजय तुझा हिंदू देश मला भयंकर आवडला. म्हटलं वारंवार हिंदू देश म्हणतोयस म्हणून विचारतो, तू बघितलंस तरी काय? तेव्हा तो म्हटला ताजमहाल बघितला, लाल किल्ला बघितला, माझं स्वप्न होतं म्हणून हॉटेल ताजमध्ये एक रात्र मुक्काम केला, अजंठाची लेणी बघितली, तुझा हिंदू देश मला फार आवडला. मी त्याला म्हटलं रे कोणालाही आवडावा असाच माझा देश आहे, पण तू वारंवार हिंदू देश सांगतोयस म्हणून तुला सांगतो, तू जे बघितलंस त्यात हिंदू काहीच नव्हतं. ताजमहाल हिंदू नाही, लाल किल्ला हिंदू नाही, अजंठाची लेणी हिंदू नाही, हॉटेल ताजचा मालक पण हिंदू नाही. पण माझा देश सुंदर आहे हे मात्र खरं आहे, कारण तो हिंदूंचा आहेच, पण तो प्रत्येकाचा आहे. हा वारसा जाणीवपूर्वक मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला जात असताना, म्हणजे माझं वी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकात एक कविता आहे.
तुम्ही भाग मिल्खा भाग सिनेमा पाहिला असेल. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारले तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भराभरांचा उतरवला तोरा तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे. ही ख्याती बुलंद करण्याचं आव्हान आजच्या नागरिकांसमोर आहे. मी मागे उल्लेख केला होता की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा ते आणि मी व्यासपीठावर एकत्र होतो. तर मी असं म्हटलो, उद्धव साहेब, बाळासाहेबांना तुम्ही हिंदू हृदय सम्राट असं म्हणता, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियावर भारत एक खोज नावाची मालिका जेव्हा निघाली तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागला. हा जो भारत आहे, हा भारत जपून, हा भारत सांभाळणं हे आव्हान आपल्या समोर आहे. आणि मला असं वाटतं की हे आव्हान सांभाळायचं असेल तर ज्या गोष्टी सुरू आहेत, मी मागाशी उल्लेख केला होता, आपल्या सगळ्या फाउंडिंग फादर्सना सगळ्यात भीती कुठली असेल तर ती भीती होती उन्मादी राष्ट्रवादाची, धर्मांध राष्ट्रवादाची. या धर्मांध राष्ट्रवादाच्या दिशेनं, उन्मादी राष्ट्रवादाच्या दिशेनं भारत चाललेला असता. त्याच झुंडीमध्ये तुम्ही पण सहभागी व्हायचं आहे. आणि जर व्हायचं नसेल तर तुम्हाला विरोध करावा लागेल भारताच्या या कल्पनेला, की भारताची ही कल्पना आम्हाला अमान्य आहे. आम्हाला जो भारत माहिती आहे, आम्हाला जो भारत मान्य आहे, तो भारत असा आहे की जेव्हा शंकरसारखा व्यंगचित्रकार नेहरूंना व्यंगचित्र काढून नेहरूंना गाढव असा रेखाटतो तेव्हा नेहरू त्याला फोन करतात आणि म्हणतात, मिस्टर शंकर, तुम्हाला या गाढवासोबत कॉफी प्यायला आवडेल. त्याला बोलावतात आणि त्याला सांगतात, डोंट स्पेअर मी शंकर, तुला हवं ते लिहित, तुला हवं ते बोलत. हा तो देश आहे की ज्या देशामध्ये ही गोष्ट 1938 एका नियतकालिकामध्ये एक लेख छापून आला. 1938ची गोष्ट आहे जेव्हा पंडित नेहरू हे लोकप्रियतेच्या शिखरावर होते, लोकप्रियतेच्या शिखरावर होते. आणि तेव्हा नेहरूंची लोकप्रियता प्रचंड वाढत असताना एका नियतकालिकामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखामध्ये असं म्हटलं होतं की पंडित नेहरू हे फार लोकप्रिय आहेत, नेहरूंवर लोकांचं भयंकर प्रेम आहे, पण हेच प्रेम कदाचित घातक ठरू शकतं. पंडित नेहरू उद्या या देशाचे हुकुमशाह होऊ शकतात, त्यांच्यावर फार प्रेम करू नका. आणि लेखाखाली नाव होतं लेखकाचं चाणक्य. आता चाणक्य खूप झाले, चाणक्य असं नाव होतं. लोकांना कळेना की नेहरू इतक्या लोकप्रियतेच्या शिखरावर असताना नेहरूंच्या विरोधामध्ये असा लेख लिहिला कोणी. नंतर कळालं की तो लेख खुद्द नेहरूंनीच लिहिला होता. नेहरूंना विचारलं की तुम्ही तुमच्याच विरोधामधला लेख का लिहिला. तर नेहरू असं म्हणाले, माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे, माझं माझ्या देशातल्या माणसांवरही खूप प्रेम आहे. ही माणसं फार गोड आहे, ही माणसं फार चांगली आहेत, पण ही माणसं एखाद्या व्यक्तीवर एवढं अतोनात प्रेम करतात की मला भीती आहे या अतोनात प्रेमाचा आणि लोकप्रियतेचा गैरफायदा घेऊन उद्या या देशामध्ये अशी व्यक्ती जर हुकुमशाह झाली तर काय करणार. 1938 मध्ये नेहरू जे म्हणाले ते मला आत्ता का आठवतंय मला माहिती नाही, पण हा तो देश आहे. त्या देशाची ही गाथा एक लक्षात घ्या. तुम्हाला मी मुद्दाम सांगतो, काही गोष्टी अगदी जाणीवपूर्वक सांगितल्या पाहिजे. इथे तरुणांचं प्रमाण आहे पण तुलनेनं कमी आहे. आणि मला सगळ्यात मोठी चिंता या पिढीची आहे. या पिढीच्या हातामध्ये मोबाईल नावाचं जे माध्यम दिलेलं आहे. मला आठवतं, मी नेहमी सांगत असतो की मी जेव्हा कॉलेजमध्ये आलो, 1991 मध्ये मी कॉलेजमध्ये आलो, तेव्हा मनमोहन सिंगांनी जागतिकीकरण स्वीकारलं, अर्थसंकल्प सादर केला. त्या कालखंडामध्ये ही सगळी माध्यमं नवखी होती. तेव्हा असं वाटत होतं की या माध्यमांमुळे एकूण लोकशाहीकरण होणार. आता मात्र लक्षात असं येत आहे की ही माध्यमं उलटपक्षी तुम्हाला विचार तुम्ही करूच नये यासाठी तयार झालेली आहेत. आणि तरुण मुलामुलींच्या हातामध्ये ही माध्यमं आहेत, कळत नाही त्यांच्याकडे कुठला मेसेज येतो. अचानकपणे मेसेज होतो, पंडित नेहरू 2 महिलांना मिठी मारतात आणि नेहरू आज वुमनायझर. अरे त्या महिला कोण होत्या? त्यातली एक महिला विजयालक्ष्मी पंडित, नेहरूंची सख्खी बहीण. दुसरी महिला नयनतारा सहगल, विजयालक्ष्मी पंडित यांची मुलगी. पण जाणीवपूर्वक चुकीचे मेसेज पाठवायचे. मी परवाही सांगितलं की मग उगाच चर्चा सुरू होते, नाही काही म्हणा, पण ते सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. तुला कोणी विचारलं?
तू फार तर हे म्हणू शकतो की आत्ता मुख्यमंत्री कोणाला करायला पाहिजे होतं. काळजावर दगड ठेवून आम्ही हे मुख्यमंत्री स्वीकारले. या लोकांना हे माहिती नसतं की भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952 आणि सरदार वल्लभभाई पटेलांचं निधन झालं 1950 मध्ये. पण ज्या प्रकारचे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधी विरुद्ध आंबेडकर, तुम्हाला माहित आहे जेव्हा महाडला 14 तारखेचा सत्याग्रह झाला तेव्हा त्या सत्याग्रहामध्ये, सत्याग्रहाच्या सभा मंडपामध्ये एकच तस्वीर होती. ती तस्वीर होती महात्मा गांधींची. हे कोणाला माहिती? असा काय संबंध? महात्मा फुल्यांनी जे काम केलं, सावित्रीबाई फुल्यांनी जे काम केलं ते पूर्णपणे काम केलं दलितांसाठी, ओबीसीसाठी. ब्राह्मणांचा काय संबंध आहे? मी तुला म्हटलं तू काय काय वाचलेस म्हटलं महात्मा फुल्यांबद्दल. म्हणजे फार काय नाही वाचले म्हटलं. ते कळलंच. काय वाचलंय ते सांग. म्हणजे मला 4 गोष्टी सांगता येते. पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. मी म्हटलं तुला महात्मा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली हे माहिती आहे. महात्मा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढताना त्यांना जागा दिली तात्याराव भिडे या त्यांच्या मित्रांना. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. पण तुमच्या आसपास एवढं असूनही तुम्ही भिडेपोटी काही बोलत नाही. ही भीडभाड सोडली पाहिजे. बाबासाहेबांनी मूक नायक नावाचं दैनिक 1920 मध्ये सुरू केलं. ते शिरोभागी तुकारामाचा अभंग होता. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवत. जागा दिली तात्याराव भिडेंनी. बरं, दुसरं तुला माहिती आहे का म्हटलं? हे अनेकांना माहिती नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या मुलींच्या पहिल्या शाळेमध्ये सगळ्या मुली या ब्राह्मण होत्या. पहिल्या बॅचमध्ये. आणि मुद्दा असा पुढे आला होता की मुलींना शिकवणार नाही. मुलींना पुरुष शिकवू शकत नाही. मग शिकवणार कोण? सावित्रीबाई फुले आणि फातिमा यांनी शिकवायचं ठरलं. त्यांना कोण शिकवणार? तेव्हा महात्मा फुल्यांनी शिकवलंच. पण वाळवेकर, परांजपे, गोवंडे हे महात्मा फुल्यांचे 3 ब्राह्मण मित्र पुढे आले आणि त्यांनी पण शिकवलं. ते बापरे असं आहे. म्हणजे तुला आणखी काय माहिती? म्हणजे मी असं ऐकलंय की महात्मा फुल्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप पुकारला. पतिनिधनानंतर केशवपन करण्याची प्रथा होती आणि केशवपन करू नये म्हणून महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी न्हाव्यांचा संप केला. म्हटलं हे तुला माहिती आहे. आता तुला हे माहिती आहे का केशवपनाची प्रथा कुठल्या जातीमध्ये होती? माळी, साळी, कोळी, कुणबी यांच्यामध्ये ही प्रथा नव्हती. ही प्रथा प्रामुख्याने ब्राह्मणांमध्ये आणि त्यातही कोकणस्थांमध्ये होती. तुम्ही काकस्पर्श सिनेमा पाहिला असेल. कोकणस्थ ब्राह्मणांचं केशवपन होऊ नये यासाठी महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. काय सांगतोस? म्हणलं काय ऐकतेस? पण आणखी तुला काय माहिती? म्हणजे तिसरा मुद्दा मला जो माहिती तो असा की त्या कालावधीमध्ये अनेक मुलींचं शोषण व्हायचं आणि मग कुमारी माता वगैरे प्रश्न खूप तयार झालेले होते. तेव्हा बालविधवा असायच्या. त्या बालविधवांचं लैंगिक शोषण व्हायचं. त्यातून या विधवा किंवा या मुली या गरोदर राहायच्या आणि गरोदर राहिल्यानंतर लोकलज्जेसाठी आत्महत्या करायच्या, अवैध पद्धतीने गर्भपात करायच्या, काहीतरी सगळं हे व्हायचं. महात्मा फुले, तुम्ही आजही कधी पुण्यात आलात तर बाकी काही बघू नका पण फुलेवाड्यात या. फुलेवाड्यामध्ये ही खोली आहे प्रसूतिगृह. फुले दाम्पत्यानं असा फलक लावला. तिथे फलक लावला की असे जे कोणी मुली असतील, महिला असतील त्यांनी इथं यावं, इथं येऊन प्रसूत व्हावं आणि वाटल्यास बाळ इथेच ठेवावं. तुमची ओळख लपवली जाईल. म्हणजे तुला हे माहिती आहे चांगली गोष्ट आहे. त्यांनी ओळख लपवली पण तरी इतिहासानं नोंद केलीच. तुला माहितीसाठी सांगतो, ज्या 35 महिला प्रसूत होऊन गेल्या त्यापैकी 35च्या 35 ब्राह्मण होत्या. पण आणखी तुला काय माहिती? म्हणजे मला हे माहिती आहे की महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. म्हटलं विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, या ब्राह्मण विधवेवर सासऱ्यानं बलात्कार केला. सासऱ्यानं बलात्कार केल्यानंतर डॉक्टर यशवंत नावाचा जो मुलगा जन्माला आला त्याला दत्तक घेतलं फुले दाम्पत्य. तिला धक्का बसला आणि त्यानंतर 8-10 दिवसांनी तिचा मला परत हॅलो म्हणून मेसेज आला. तेव्हा तिच्या डीपीवर सुद्धा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले.
मी नेहमी सांगतो की याचे 2 निष्कर्ष आहेत. पहिला निष्कर्ष असा की तुम्ही परिवर्तनाची लढाई लढत राहिलात आणि विरोधी विचारांशी सुद्धा बोलत राहिलात. आपली सवय काय, नागरिकांच्या कर्तव्यामध्ये मुद्दाम सांगतो, आपली सवय काय माहिती आहे का, आपलं ते हळदी कुंकवाच्या बायकांसारखं झालेलं आहे. घर बदलतं पण बायका त्याच. आज आमच्याकडे, उद्या तुमच्याकडे. अरे बायका पण बदलल्या पाहिजे. परिवर्तनवाद्यांनी हे कायम लक्षात ठेवलं की तुम्हाला विचारांची लढाई लढत असताना नवनवे लोक पण त्याच लढाईमध्ये आले पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपणच ऐकतो एकमेकांचं आणि आपणच टाळ्या वाजवतो, असं करून चालणार नाही. त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की वेगळ्या विचारांच्या लोकांशी सुद्धा बोलत राहायला पाहिजे, तर परिवर्तन होतं. हा पहिला निष्कर्ष. आणि दुसरा निष्कर्ष असा आहे की कॉलेजमधली मैत्रीण वयाच्या कुठल्याही टप्प्यावर नंतर पटू शकते. माझा मुद्दा असा आहे की या पद्धतीनं तुम्हाला ही परिवर्तनाची प्रक्रिया सुरू ठेवावी लागेल. मला एकानं असं विचारलं, पण आत्ताचा काळ पुतीनचा आहे, आत्ताचा काळ जिनपिंगचा आहे, आत्ताचा काळ डोनाल्ड ट्रम्पचा आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हारले, आता पुन्हा होतील अशी शक्यता आहे. ट्रम्प, पुतीन, जिनपिंग अशा लोकांचा काळ आहे. आपल्याकडे कोण आहे हे मी सांगत नाही. अशा कालावधीमध्ये गांधींचा विचार किती महत्वाचा आहे. गांधी चालतील का? पण तुला माहिती आहे, जेव्हा गांधी आपल्याकडे होते तेव्हा जगभरामध्ये हिटलर आणि मुसोलिनी होते. पुतीन, जिनपिंग फार किरकोळ आहे. हिटलर, मुसोलिनी होते. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोनाच्या मध्ये हे तिघे होते. हिटलर, मुसोलिनी आणि गांधी हे तिघही समकालीन, आणि तिघांचा प्रवास सारखाच बरं का. म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले 1924 मध्ये. हिटलर जर्मनीमध्ये आला 1922 मध्ये. मुसोलिनी त्याच्या इटलीचा पक्षाचा महत्वाचा नेता झाला 1923 मध्ये. दोघंही कम्युनिकेटर, तिघही कम्युनिकेटर, तिघांनी आत्मचरित्र लिहिलं. हिटलरचं आत्मचरित्र माइन काम्फ, मुसोलिनीचं माय ऑटोबायोग्राफी, आणि गांधींचं मागे सत्याचे प्रयोग. हे तीनही आले एकाच वेळी, एका साधारण काळात 1924, 25, 26 याच कालावधीत.